लोकांना क्रॉनिक डिसिजेसबद्दल अवेअरनेस वाढण्याची फार गरज आहे. स्पेसिफिकली जर बघितलं आपण तर चेंजिंग जे वेदर आहे सध्याचं, आणि आता आम्ही 27 वर्षापासून पुण्यामध्ये याचा अभ्यास करतो आहोत, आणि पोल्युशन जे घरातल्या ह्याच्यापासून ते आउटडोअर पोल्युटंट्सची जी पार्टिकल असतात, आत्ता आपण जर कालपासून न्यूज बघितली तर जवळजवळ 8 सिगरेट ओढण्या एवढं पोल्युशन आहे. तर समजून घेणं फार आवश्यक आहे की ही जर इमर्जन्सीज असेल, आता हे जे पेशंट आमच्याकडे येतात सिव्हिअर कंडिशनमध्ये, आणि ही जी लपलेली लक्षणं ओळखून आपण असे जे स्टिरॉइड्स वगैरे घेऊन जे ओबेसिटी वगैरे होते मुलांना, त्यापेक्षा जर सायंटिफिकली प्रूव्हन स्पेसिफिक मेडिसिन्स जर आपण घेतली तर कमीत कमी अर्ली स्टेजमध्ये हे जे ब्रासेस वगैरे लावली जातात त्याच्यामुळे जे बदल होत असतात, आणि हे जे सूज वगैरे येऊन ॲनाफ्लॅक्सिस ज्या केसेस वाढत चाललेले आहेत, तर इट्स नॉट अ लोअर इम्युनिटी. म्हणजे बऱ्याच वेळेस आपल्याकडे काय म्हणलं जातं की इम्युनिटी वाढवून आपण क्युअर करू, पण तसं नाही आहे. तर ह्या वेगळ्या प्रकारच्या ॲलर्जीज असतात, आणि याच्यामध्ये छोट्या गोष्टीतून सुद्धा आपण यांना अचूक पद्धतीच्या जर ॲलर्जी टेस्ट केल्या आपण, आणि त्याच्यावरती जर सेफ मेडिसिन्सनी किंवा डोळे चोळण्यानी जे नुकसान होतं ते फार मोठ्या प्रमाणामध्ये, किंवा डोळ्यांची ॲलर्जी तर फारच निग्लेक्टेड आहे इंडियामध्ये, आणि त्याचं जे प्रेशर वाढवून जे नुकसान होऊन ही जी ॲलर्जन्स असतात याच्या अचूक टेस्ट करणं फार आवश्यक आहे. आणि याच्या मुळाशी जाऊन आणि जे रिसर्च प्रॉडक्ट वापरणं फार महत्त्वाचं आहे. लोक आजकाल जे ऑनलाईन जाऊन कुठलीही मेडिसिन्स घेतात तर त्याचा काही उपयोग नाही होत. प्रत्येक पेशंट वेगळा असतो. तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच प्रॉपर मेडिसिन्स घेऊन त्याचं कंट्रोल करून त्याला मुळापासून बरं करणं आवश्यक आहे.